हॅलो एव्हरीवन, आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी आळूच्या वड्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मग तुम्ही वाट पाहताय कशाची? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी देठ काढून पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यासाठी मिरच्या लागणार आहेत, लसूण लागणार आहे, ओवा, जिरी, मीठ आणि हळद। बेसन पीठ घ्यायचे आपल्याला 7 ते 8 चमचे घेतलेले आणि हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचे। तर पाहू शकता मी आधी ओवा बारीक करून घेतलेला आहे, नंतर यात मीठ, मिरची आणि लसूण एवढं साहित्य बारीक करून घ्यायचे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला खलबत्त्यातच बारीक करून घ्यायचे आणि हळद मी आधीच टाकून घेतलेली आहे। तर पाहू शकता एवढं साहित्य बारीक करून घेतलेले आणि ते मिक्स करून घेतले। थोडंसं आधी पाणी टाकलं होतं, आताही पाणी टाकून घ्यायचे, थोडं हलवायचे। तर यासाठी आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी लागलेले। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे। पाहू शकता अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते तयार झालं पाहिजे आणि स्वच्छ पाणी धुवून पालती ठेवायचे आणि त्याला हे पीठ लावून घ्यायचे। छान असं सर्व पीठ लावून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला दुसरं पान टाकायचे, त्यालाही पीठ लावून घ्यायचे। छान असं सर्व पीठ लावून घ्यायचे आपल्याला, जास्त पीठही लावायचं नाही तर आपली वडी जी आहे ते कडक होणार नाही आहे। कडक वडी असेल तर छान लागते आणि अशा प्रकारे याची घडी घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी सर्वच वड्या केलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला यात मी चिंच टाकलेली आहे आणि 1 ग्लास पाणी टाकलेले, ते गरम करायला ठेवून आपल्याला हवं तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये वड्या उकडायला ठेवू शकता, परंतु मला ठीक वाटलं इडलीच्या भांड्यामध्येच म्हणून मी यात ठेवलेलं आहे। तर आपल्याला अशा प्रकारे सर्व वड्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि ह्या 10 ते 15 मिनिट आपल्याला हे उकळून द्यायच्यात। तर पाहू शकता आपल्या वड्या ह्या सगळ्या ठेवून झालेल्या आहेत आणि आता हे हाय फ्लेमवर 15 मिनिट आपल्याला उकळून द्यायच्या आहेत वड्या। झाकण ठेवून देऊया। तर पाहू शकता आपल्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्यात। सर्व वड्या आहेत त्या कट करून घ्यायच्यात, छोटे छोटे लहान लहान तुकडे याचे चाकूच्या सहाय्याने करून घ्यायच्यात। तर पाहू शकता आपल्या वडी जी आहे कट केल्यानंतर खूप छान दिसत आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपली वडी सगळ्या कापून झालेल्या आहेत। तर यासाठी आपल्याला तेल घ्यायचे, म्हणजे वड्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्यात आपल्याला। तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व वड्या टाकायच्यात आपल्याला, सर्व म्हणजे जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्यात। मला या वड्या बनवण्यासाठी मम्मीचीही मदत झालेली आहे, म्हणजे मम्मीचीच मदत आहे। तर आपल्याला अशा प्रकारे ह्या वड्या टाकून घ्यायच्यात आणि थोडासा याला खरपूस रंग आला पाहिजे आणि ह्या छान अशा हलवून घ्यायच्यात। तीन 4 सेकंदामध्ये आपल्याला पलटून घ्यायच्यात, सारखं पलटत राहायचे आणि एका पेपरवरती आपल्याला काढून घ्यायच्यात, म्हणजे तेल जे आहे ते सर्व निघेल, वड्यांमधलं तेल सगळं निघेल। तर आता पाहू शकता आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत। जर तुम्हाला ह्या वड्या आवडल्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ लाईक शेअर करून आजच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।